मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या DK टीचर सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 हे अभियान सुरू झालेलं आहे 5 ऑगस्ट पासून, ज्याची मुदत म्हणजे आपल्याला काम करण्यासाठी शाळांना काम करण्यासाठीची मुदत 4 सप्टेंबर पर्यंत असणार आहे। 1 महिन्याची मुदत आहे। ऑलरेडी आज 11 तारीख आहे, म्हणजे एक 20 ते 25 दिवस आपल्याकडे उरलेले आहेत। या 20 ते 25 दिवसामध्ये आपल्या शाळेचं सगळं जे काही रेकॉर्ड आहे ते तुम्ही तयार करायचं आहे। बऱ्यापैकी तुमचं हे यातले बरेच मुद्दे ऑलरेडी पूर्ण असणार आहेत, फक्त फायलिंग पूर्ण करावं लागेल आणि जे काही तुम्हाला अधिक मार्क घ्यायचे ते मुद्दे किंवा ते उपक्रम राबवून ते सुद्धा तुम्हाला अपडेट करायचं आहे। त्यानंतर हे सगळं ऑनलाईन भरायचं सुद्धा आहे। आता बऱ्याच वेळा तुम्हाला वरून सांगितलं जात असेल की त्याचं ऑनलाईन नोंदणी करा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेसाठीचं ऑनलाईन कामकाज पूर्ण करा। तर त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। याआधी मी तुम्हाला याचा एक व्हिडिओ दिलेला आहे, संपूर्ण रूपरेषा म्हणजे हे अभियान आहे कसं, याचे उद्दिष्ट काय, गट कोणते, क्षेत्र कोणती, गुणांकनाचे मुद्दे कसे आहेत, गुणांकन कसं केलं जाणार आणि पारितोषिक कसं आहे, हे सगळं त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 मिनिटाचा व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। एक संपूर्ण कल्पना तुम्हाला या अभियानाची येऊन जाईल, तेव्हा तो व्हिडिओ सुद्धा नक्की चेकआउट करा, पहा। लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देतो। आज आपण पाहणार आहोत प्रत्यक्ष ऑनलाईन कामकाज जे याचं आहे, ऑनलाईन नोंदणी जे आहे, ऑनलाईन जे भरायचं आहे ते नेमकं कुठं करायचं आणि कशा पद्धतीने करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। चला तर जाऊया। त्यासाठी मी क्रोम ब्राउझरमध्ये जातोय आणि इथं मी सर्चला टाईप करतोय स्कूल पोर्टल, बघा असा शब्द मी टाईप केलेला आहे, एंटर करतो। यानंतर सरळ हा जो शब्द तुम्हाला दिसेल ज्या ठिकाणी त्याच्यावरती क्लिक करायचं। सरळवर क्लिक केलं, यानंतर इथं आपण आलेलो आहोत। इथं आता हे जे सगळे पोर्टल दिसत आहेत जवळजवळ 9, यामधलं जे 2 नंबरचं पोर्टल आहे स्कूल पोर्टल, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं गेल्यानंतर आपल्याला लॉग इनसाठीचं विंडो आलेला आहे। इथं UDICE नंबर हा तुमचा युजर आयडी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो तुम्हाला एंटर करावा लागणार आहे आणि मग लॉग इनवर क्लिक करायचं आहे। बघा लॉग इनवर क्लिक केलं, लॉग इन सक्सेस असं आलेलं आहे। आता आपण या विंडोवरती आलेलो आहोत। मित्रांनो, काही शाळा ज्यांनी आधी स्कूल पोर्टल ओपन केलेलं आहे, जे बऱ्याच दिवसापासून आपण वापरतो, आणि स्कूल पोर्टलचं काम सुद्धा वेगळं असतं। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सुद्धा हे याच पोर्टलमध्ये आलेलं आहे, पण स्कूल पोर्टलचं वेगळं काम सुद्धा आपलं असतं। तर त्यासाठी जर तुम्ही ओपन केला असाल तर ही विंडो जी माझ्या समोर आता तुमच्या समोर दिसते ती तुम्हाला येणार नाही। डायरेक्ट याच्या बाजूला जी ही ब्लर विंडो दिसते किंवा मी आता तुम्हाला चित्र टाकतो, ही विंडो तुमच्यासमोर येईल, पण जे नव्यानं उघडतील त्यांच्यासाठी मात्र ही विंडो येणार आहे। आता या इथून त्या विंडोपर्यंत कसं जायचं हे सुद्धा मी सांगतो, म्हणजे काही लोक कन्फ्यूज व्हायला नको की व्हिडिओमध्ये डायरेक्ट तुम्ही सांगितलं ते वेगळं होतं आणि आमच्यासमोर वेगळं होतं, म्हणून मी सुरुवातीपासून जातोय। तर हे पहिल्यांदा अशी विंडो आल्यानंतर इथं बघा चेक लास्ट इयर डाटा जो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक रिपोर्ट कार्ड, गेल्या वर्षी भरलेल्या माहितीनुसार एक रिपोर्ट कार्ड तुमच्यासमोर येईल, त्याला फक्त तुम्ही एकदा काय करायचं, सबमिट करायचं। बघा हे रिपोर्ट कार्ड आलं, सगळ्यात खाली जा, या रिपोर्ट कार्डच्या एकदम खाली, काही बघू नका, काही चेक करू नका, सगळ्यात खाली गेल्यानंतर बघा इथं आय हॅव रीड असं हे जे छोटं वाक्य आहे, त्या आयच्या समोर एक छोटा चौकोन आहे, त्याच्यामध्ये क्लिक करा म्हणजे टिक लागेल आणि सबमिट बटनावर क्लिक करा। हा लास्ट इयर डाटा तुम्ही चेक करून सबमिट केला। परत एकदा ही विंडो येईल। आता परत ही विंडो आली, याचा अर्थ काय की जे जे तुम्हाला भरायचं आहे, जे ज्या गोष्टी काय काय करायच्या आहेत त्याला तुम्ही काय करायचं, टिक लावायचं आहे। हे वेगळे मुद्दे आहेत बरं का, याचा आणि माझी शाळा सुंदर शाळाचा काहीही संबंध नाही। हे फक्त आणि फक्त तुमच्या याच्यासाठी आहे, कशासाठी, जे स्कूल पोर्टलची माहिती भरताय ना तुम्ही त्यासाठी आहे। त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही काहीही टेन्शन न घेता याला जेवढ्याला तुम्हाला टीका लावताय, माझं तर म्हणणं आहे सगळ्यालाच टीका लावा आणि सबमिट करा। इथं सबमिट बटन आहे आणि मग तुम्ही मेन पेजवर जाणार। तर या सगळ्यांना मी एकदा टीका लावतो आणि सबमिट करतो, त्यासाठी व्हिडिओ थोडासा पॉज करतो। तर मित्रांनो बघू शकता मी इथं सगळ्यालाच टिक लावलेले, तुम्ही ठराविक गोष्टींना टीका लावल्या तरी चालेल। मित्रांनो, माझी शाळा सुंदर शाळा हे बघत असताना आपण स्कूल पोर्टलचा सुद्धा पहिला भाग बघत आहोत, जो तुम्हाला करायचा तोच आहेच। सबमिटवर क्लिक करूया। सबमिटवर क्लिक केल्यानंतर परत एकदा ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर आपण आता मेन पेजवर जाणार आहोत। बघा मेन पेजवर आलेलो आहोत। हे सगळं आहे, हे जे मुद्दे आहेत, हे जे सगळे मेन आहेत, हे स्कूल पोर्टलचे ट्रान्सपोर्ट, अकॅडमिक, प्री प्रायमरी, इन्स्पेक्शन, कमिटीज वगैरे हे सगळं सुद्धा तुम्हाला भरायचंच आहे। हे काम आपण पहिल्यापासून करतच आहोत, पण याच पोर्टलमध्ये या पेजवर इथं बघा या उजव्या कोपऱ्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही टॅब देण्यात आलेली आहे। स्कूल पोर्टल बाबत मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे, तो व्हिडिओ मी तुम्हाला देतो। आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टॅबवर जाऊन पाहणार आहोत। चला तर या टॅबवर क्लिक करूया।
तर मित्रांनो थोडासा नेटचा इश्यू होता. आता बघू शकता आपण त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या पेजवर आलेलो आहोत. आणि हा जो एक फॉर्म आहे सगळ्या मुद्द्यांचा, सगळ्या माहितीचा, म्हणजे हे गुणांकनाचा फॉर्म आहे थोडक्यात. हा फॉर्म तुम्हाला शेवटपर्यंत भरून कंप्लीट करायचा आहे. शेवटपर्यंत म्हणजे एकूण 3 मुद्दे आणि प्रत्येक मुद्द्यामध्ये परत उपमुद्दे असे सगळे मुद्दे भरून हा फॉर्म शेवटपर्यंत नेऊन तुम्हाला काय करायचंय, भरायचा आहे आणि सेव्ह आणि फायनलाइज करायचं. आता तुम्ही म्हणाल की बैठकीला किंवा सुरू केल्याबरोबर हे सगळंच भरायला लागतं का? तर नाही मित्रांनो, हे सगळं काम करण्यासाठी आपल्याला 4 सप्टेंबरपर्यंतचा अवधी देण्यात आलेला आहे. मग तुमच्या शाळेतलं ऑफलाईन काम असो आणि हे ऑनलाईन काम असो, हे सगळं मिळून तुम्ही 4 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायचं आहे. हां, आता एखादी जेव्हा बऱ्याच शाळा अशा आहेत की ते या स्पर्धेमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरू शकत नाहीत, त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी कमी असतात, भौतिक सुविधा कमी असतात, काही गोष्टी कमी असतात, त्यामुळे ते स्पर्धेमध्ये टिकत नाहीत. पण त्यांनी हे काम फक्त जेवढं तुमच्याकडे आहे तेवढं पूर्ण करून सबमिट, सेव्ह आणि फायनलाइज केलं तरी चालते. पण ज्या शाळा खऱ्या अर्थानं स्पर्धेमध्ये ताकदीनं उतरणार आहेत, एकेका गुणांसाठी स्पर्धा त्यांची होणार आहे, त्या शाळांनी मात्र हे काम करत असताना शेवटपर्यंत फायनलाइज करायचं नाही. जेव्हा फायनलाइजची मुदत शेवट येईल तोपर्यंत फायनलाइज करायची नाही. तोपर्यंत फक्त माहिती ज्या ज्या मुद्द्याची तुमच्याकडे तयार आहे ती भरा आणि डायरेक्ट खाली जाऊन बघा, मी फास्ट घेतोय थोडं, डायरेक्ट खाली जाऊन सेव्हवर क्लिक करा. जेव्हा जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा माहिती भरा, ज्या मुद्द्याची तुमच्याकडे माहिती तयार आहे ती भरा, खाली जाऊन सेव्ह करा, खाली जाऊन सेव्ह करा. ही पद्धतीने करायचं आहे. समजा आता आपण पाहतोय की आता नोंदणी आणि रजिस्ट्रेशनची सुरुवात कशी करायची, जे की आपल्याला वरून तगादा लावलेला आहे, नोंदणी करा, रजिस्ट्रेशन करा, कोणीच केलेलं नाही. तर इथं वेगळी नोंदणी वगैरे अशी काही नाही. जसं आपण स्कूल पोर्टलला किंवा विद्यांजली पोर्टलला पहिल्यांदा जाऊन नोंदणी करतो, शाळेचा वेळेस मुख्याध्यापक, मोबाईल नंबर, नाव वगैरे टाकून नोंदणी झाली, तसं इथं काही नाही. स्कूल पोर्टल हे आपलं चालूच आहे. इथं डायरेक्ट कामच सुरू करायचं आहे आणि कामाची सुरुवात हीच तुमची नोंदणी असणार आहे. आता कामाची सुरुवात म्हणजे काय, समजा हा जो पहिला मुद्दा आहे पायाभूत सुविधा 33 गुणाचा, त्यातला जो पहिला मुद्दा आहे वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा, इतर खोल्या, विज्ञान वगैरे, हा जर पहिला मुद्दा तुमच्याकडे तयार असेल तर त्याचे सगळे फोटो काढा. म्हणजे वाचन कोपऱ्याचे सगळे, ग्रंथालयाचे फोटो काढा, प्रयोगशाळेचे फोटो काढा, त्या सगळ्याची एक PDF तयार करा. ती PDF इथं अपलोड करा. त्यानंतर हे या पहिल्या मुद्द्याला 3 गुण आहेत, ते 3 गुण इथं त्यांनी परत विभागलेले आहेत. शाळेमध्ये वर्गात पुरेशा खोल्या, तर पुरेशा खोल्या असेल तर तुम्हाला 1 गुण मिळणार. इथं माहिती लिहा की आमच्या शाळेमध्ये सगळ्या वर्गांसाठी अध्यापन करण्याच्या पुरेशा खोल्या उपलब्ध आहेत. 1000 अक्षरांमध्ये इथे फक्त लिहायचं आहे, शब्द नव्हे, अक्षरांमध्ये. आणि या तिन्ही मुद्द्यांसाठी एकच फाईल तुम्हाला इथं अपलोड करायची आहे. जे एकत्र करून फोटो अपलोड करा PDF करून. PDF ही 2 MB पेक्षा जास्त नसावी. तर समजा हा पहिला मुद्दा तुम्ही पूर्ण केला, इथं तिन्ही ठिकाणी तुम्ही वर्णन लिहिलात, फाईल भरली, चूज करून फाईल इथं कम्प्युटरमध्ये सेव्ह केली होती, ती फाईल भरली. हा पहिला मुद्दा तुम्ही कंप्लीट केलात आणि खाली जाऊन काय करायचं, तुम्ही बघा खाली जा आणि सेव्हवर क्लिक करा. यातला कोणताही एक मुद्दा तुम्ही कंप्लीट भरून किंवा थोडासा भरून जरी सेव्ह केला तर तुमच्या शाळेची नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन झालं किंवा तुमच्या शाळेचं ऑनलाईन काम सुरू झालं हे फिक्स होतं. आणि वरती सुद्धा तुमची शाळा पेंडिंगमध्ये न दिसता स्टार्टिंगमध्ये दिसते, रजिस्ट्रेशन झालेले दिसते. अर्थ याचा काय लक्षात आला असेल मित्रांनो, कोणत्याही एका मुद्द्याचं काम सुरू करणं याचा अर्थ तुमच्या शाळेची नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करणं असा होतो. तेव्हा कोणत्याही एका दुसऱ्या मुद्द्याचं काम आज, उद्या, परवा सुरू करा. बरेच मुद्दे असे आहेत यातले की जे तुमच्याकडे ऑलरेडी तयार आहे. उदाहरणार्थ बघा, आरोग्य तपासणी होते का, तर येस होते सगळ्यांची. तर या आरोग्य तपासणी झालेली आहे, दरवर्षी होते. आणि नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते का, तर त्याचंही लिहा, नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करत असतानाचा एक फोटो, डॉक्टरांचा फोटो, माहिती देण्याचा फोटो, एक त्याची PDF करा, इथे अपलोड करा आणि सगळ्यात खाली जाऊन सेव्ह करा. तर या पद्धतीने तुम्ही कामाची सुरुवात केली की तुमचं रजिस्ट्रेशन झालं मित्रांनो. तर हे काम करून घ्या. आणि हे जे प्रत्येक मुद्दे आहेत, या प्रत्येक मुद्द्याला मार्क कसे घ्यायचे, कोणत्या गोष्टी ठेवायच्या, या सगळ्या बाबतीत आपण वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला घेऊन येणार आहोत. बघा, हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक पायाभूत सुविधा 33 गुण, त्याची माहिती भरण्याचा व्हिडिओ आपण घेऊन येऊया. त्याचं फायलिंग करण्याचा व्हिडिओ घेऊया. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे शासन ध्येय धोरण अंमलबजावणी 74 गुण, त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे शैक्षणिक संपादन 43 गुण, त्याचाही एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत. आणि शेवटी सगळं झाल्यानंतर सेव्ह करून फायनलाइज कसं करायचं त्याचाही एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत. आणि याच अनुषंगानं आणखीन काही वेगवेगळी माहिती मिळेल
फायलिंग कसं करायचं, ऑफलाईन रेकॉर्ड कसं ठेवायचं, त्या बाबतीत सुद्धा जी वेगवेगळी माहिती मिळेल त्या बाबतीत सुद्धा आपण तुम्हाला व्हिडिओवर देतच राहणार आहोत. म्हणजे प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत आपला चॅनल असणार आहे. तेव्हा चॅनलला तुमच्याकडे कोणी अजून सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओला सुद्धा जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा, कारण बऱ्याच लोकांना माहिती नाही की रजिस्ट्रेशन आणि नोंदणी करायची म्हणजे नेमकं काय. त्यांना वाटते की रजिस्ट्रेशन म्हणजे वेगळं काही करावं लागणार आहे, की काही नाही, कामाची सुरुवात हेच रजिस्ट्रेशन आहे. हे मी परत एकदा सांगतो आणि परत एकदा हायलाईट करायचा मुद्दा सांगतो की ज्या शाळांना बक्षिसासाठी रेसमध्ये उतरायचं आहे त्यांनी लवकर फायनलाइज करू नका. एकदा फायनलाइज झाल्यावर माहिती बदलता येत नाही. एखादी गोष्ट कमी असताना जर तुम्ही फायनलाइज केला तर ते तुमचे गुण जाणार आहे. तेव्हा माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. अजून कोणत्या प्रकारची माहिती पाहिजे त्याबाबत सुद्धा कमेंटमध्ये टाका. व्हिडिओला जास्तीत लाईक करा. परत एकदा विनंती, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.